सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थी केंद्रित नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून आदर्श निर्माण करावा असे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे यांनी सांगितले। गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाला प्राधान्य देत सेंटर ऑफ एक्सलन्सच्या दिशेने वाटचाल करण्याचं आवाहन त्यांनी केलं। धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक नद्या नाल्यांना पूर, अनेक पूल पाण्याखाली। नागरिकांनी पाण्याखाली गेलेल्या पुलांवरून प्रवास करू नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे। चंद्रपुरात सततच्या पावसामुळे वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे। सखल भागात पाणी शिरल्याने प्रशासनाकडून नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। व्हाईस ॲडमिरल A.N. प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। 1 जुलै 1990 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले A.N. प्रमोद यांना 36 वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा अनुभव आहे। भारतीय नौदलात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक नेतृत्व भूमिका सांभाळल्या असून ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नियोजन, सज्जता आणि इतर सर्व आघाड्यांवर त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता। तेपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे। उपांत्य सामन्यात तिने चीनी तैपईच्या हुआंग युसूनचा 21-11 असा पराभव केला। अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामची थुय लिन एंगुयेन हिच्याशी पडेल। पुणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात प्रदान करण्यात आला। यावेळी अमित शहा यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानाचा गौरव केला। हवामान विभागानं आज गुजरात, केरळ आणि माहे येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे। दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये उद्या जोरदार पावसाचा अंदाज। पुढचे 2 दिवस जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, विदर्भ आणि अंदमान निकोबार बेटांवर वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता। आर्थिक संबंध विभागाचे सचिव सुधाकर दलेला यांनी बेनिन प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज समाज माध्यमावर ही माहिती दिली। या भेटीदरम्यान विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी दोन्ही देश वचनबद्ध असल्याचे जयस्वाल म्हणाले। दमदार पावसानं यवतमाळला दिलासा, निळवणा धरण 100% भरून ओव्हरफ्लो। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जनजीवन काहीसं विस्कळीत झालं असलं तरी यवतमाळकरांना मोठा दिलासा मिळाला। मुसळधार पावसामुळे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे निळवणा धरण 100% ओव्हरफ्लो झालं। त्यामुळे यवतमाळ शहरातील पिण्याच्या पाण्याची चिंता तुर्तास मिटली असून पाणी टंचाईचा प्रश्नही काही काळासाठी दूर झाला आहे। भारतीय असंतोषाचे जनक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, महान क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन।